मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील 14 नंबरचा धडा वाहतूक या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्य लिहा। उत्तर: वाहतुकीच्या सोयीमुळे मला शहरातील शाळेत अगदी कमी वेळात जाणे शक्य होते। घरातील कोणती व्यक्ती आजारी असल्यास तिला लगेच दवाखान्यात घेऊन जाणे शक्य होते। वाहतुकीच्या सोयीमुळे सहलीसाठी दूरवर असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते। प्रश्न दुसरा, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा। उत्तर: वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरात भाजीपाला व्यापाराला चालना मिळाली, विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी जाता आले, तसेच लोकांना नोकरी धंद्यासाठी शहरात जाणे शक्य झाले। प्रश्न तिसरा, आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा। उत्तर: परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी करावा, शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे। प्रश्न चौथा, तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोध। हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा। उत्तर: आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषित असलेला भाग म्हणजे आमच्या परिसरापासून जंगलाच्या कडेचा भाग, कारण सदर परिसरात लोकसंख्येचे प्रमाण खूप कमी आहे। या परिसरात वाहतुकीच्या सोयीसुविधा रस्त्याअभावी उपलब्ध नाहीत। सदर परिसर हा झाडांनी आच्छादलेला आहे। प्रश्न 5वा, CNG व LPG ची सविस्तर रूपे लिहा। उत्तर: CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। प्रश्न 6वा, त्यातलं अ आहे, वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? तर हे चित्र बघून उत्तर लिहायचे आहेत। तर याचं उत्तर आहे बस। प्रश्न 6वा आ, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर: वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे, वाहनामध्ये CNG वापर करता येईल अशी सुविधा बसवावी। मुलांनो, हा स्वाध्याय तुम्हाला नक्कीच आवडला असेल। या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मुलांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।